थँक्यू सर. आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर मी डॉक्टर अशोक पिंगळे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर अशोक पिंगळे. उपस्थित मान्यवर संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे, या कार्यक्रमाच्या कार्यशाळेचे मार्गदर्शक आणि आमची नुकतीच ओळख झालेल्या सबिया इनामदार मॅडम, ज्यांची आमची हिस्वानी सरांच्या माध्यमातून नुकतीच ओळख झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड सर, शिक्षणाधिकारी संजय पाटील सर, या कार्यक्रमाचे किंवा या विभागाचे प्रमुख, सर्व विद्यार्थी आणि सर्व सेवकवृंद. 2 दिवसापूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सरांनी फोन केला की अशी अशी कार्यशाळा आपल्याला घ्यायची आहे आणि तिला विद्यापीठाने ग्रँट दिली. मी म्हटलं अत्यंत चांगला उपक्रम आहे, आपण हा कार्यक्रम घेऊया. आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही गेस्ट सांगा कोण या कार्यशाळेत आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतील. आणि मी त्यांना सुचवलं सबिया इनामदार. कार्यशाळा जरी गझलची असली तर तरी भाषा आणि माणसातली नातं ठरवणारी, साधारणतः पशुपेक्षा माणसामध्ये 2च गोष्टी वेगळ्या आहेत. माणसाला समजणारी भाषा आणि माणूस जपत असलेली नाती. आणि ज्यावेळेस या दोन्ही गोष्टींचा मिलाप होतो त्यावेळेस माणूस मानसिकदृष्ट्या सक्षम असतो. म्हणून भाषेचं महत्व अत्यंत जोखीमीचं आणि तितकंच गुंतागुंतीचं. कारण शब्द फेक जर चुकली किंवा शब्दांमध्ये जर आपण एखादा शब्द टाकला तर चांगलं असलेलं रिलेशन सुद्धा स्पॉइल होऊ शकतो. आणि एखाद्या शब्दाकडे इग्नोरन्स केलं तरी आपण एखादं प्रेमाचं नातं तयार करू शकतो. उर्दू भाषा, ज्या भाषेला पूर्वीच्या काळामध्ये रेखता म्हटलं जायचं, या भाषेने साधारणतः 12व्या शतकापासून साधारणतः 12 ते 17व्या शतकापर्यंत हिंदवी भाषा, म्हणजे हिंदवी कवी होते अमीर खुसरो, यांच्या माध्यमातून ही भाषा डेव्हलप झाली. त्यामध्ये संस्कृत, प्राकृत, ब्रिज अशा वेगवेगळ्या भाषांना एकत्रित करून अमीर खुसरोंनी ही हिंदवी भाषा निर्माण केली. आणि तदनंतरच्या काळात अरबांनी जे आक्रमण केलं त्याच्या माध्यमातून किंवा व्यापारी उद्योग समूहातून रेखताचा उदय झाला. आणि आज जी उर्दू भाषा आहे, जी सर्वात जास्त भारतामध्ये बोलली जाते, त्या भाषेकडे आपण दुर्लक्ष करतो. खरं तर उर्दू भाषा मध्ये ज्या पद्धतीने आपण एकमेकांचे संबंध डेव्हलप करू शकतो, इतकी लाजवाब किंवा लज्जत असलेली भाषा माझ्या मते जगाच्या पाठीवर कोणती नाही. 2च भाषा जगाच्या पाठीवरती आहेत, बांगला आणि उर्दू, ज्यांची नजाकत काही वेगळी आहे. आणि 1971 साली भाषेच्या संवर्धनासाठी किंवा भाषेच्या अस्मितेसाठी जो बांगलादेश स्वतंत्र झाला, कारण त्यावरती अनेक शायरांनी वेगळ्या पोएम्स लिहिल्यात, गझल्स लिहिल्यात. त्यातली फक्त एकच मी शेर सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. साधारणतः 1952-52च्या दरम्यान, म्हणजे ज्यावेळेस भारत पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी उर्दू भाषा ही प्रशासकीय भाषा म्हणून डिक्लेअर केलं. परंतु त्याच वेळेस ज्याला आपण पूर्व पाकिस्तान म्हटलं जातं, बांगलादेश, आजचा बांगलादेश, तिथे बोलणारे जी भाषा वापरली जायची दैनंदिन जीवनामध्ये ती होती बांगला. आणि त्या भाषेला 1952 साली तेथील ढाका विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांनी विरोध केला आणि त्या भाषेचं कंपल्शन त्यांनी हाणून पाडलं. तदनंतरच्या काळात 1952 पासून 1971 पर्यंत हा संघर्ष चालला. त्यामध्ये मोठमोठे विचारवंत होते, लेखक होते, कवी होते, राज्यकर्ते होते. आणि त्यावरती फैज अहमद फैज, जे क्रांतिकारी एक लेखक, त्याने एक
पोएम लिहिली होती की त्यांना ते सगळं बघून किंवा त्या रक्तपातामध्ये अनेक लोक मारले गेले भाषेच्या संवर्धनासाठी किंवा भाषेच्या अस्मितेसाठी, आणि त्यावरती त्यांनी एक गझल लिहिली होती. त्यातले फक्त मी 2 शेर सांगतो. हम के ठहरे अजनबी, हम के ठहरे अजनबी इतनी मदारतों की बात, मदारतों म्हणजे हॉस्पिटॅलिटी, हम के ठहरे अजनबी अजनबी इतनी मदारतों की बात, फिर बनेंगे आशना कितनी मुलाकातों की बात. म्हणजे 2 प्रांतांमध्ये भाषेच्या वादातनं स्वतंत्र झालेला जर देश असेल फक्त बांगलादेश, दुसरा भाषेच्या किंवा माणसाची नातं जपणारा जे एक आपलं एक नातं असतं त्यामध्ये ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी यांची साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने लादलेल्या करारानंतर ईस्ट आणि वेस्ट जर्मनी मध्ये बर्लिनची भिंत बांधली होती. परंतु शेजारी असलेल्या प्रांतात झेकोस्लोवाकिया आणि रशियाच्या प्रांतामधून ती माणसं, ती नागरिक, ईस्ट जर्मनीची नागरिक वेस्ट जर्मनीला जायचे या प्रांतामधून. परंतु भाषा इतकी परफेक्ट असते, म्हणजे भाषा माणसाला जवळ संबंध ठेवण्याकरता इतकी परफेक्ट असते. 1946 पासून तर 1990 पर्यंत भाषेच्या संवर्धनासाठी त्या जर्मनीमध्ये म्हणजे ईस्ट अँड वेस्ट जर्मनी किंवा अमेरिकेने लादलेल्या या सगळ्या लढाईमध्ये जवळजवळ 45,000 नागरिक मारले गेले होते. आणि 1990 साली बर्लिनची भिंत पाडली आणि मग पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र झाली. म्हणजे भाषेवर प्रभुत्व आणि भाषा संवर्धनासाठी जर आपल्या तरुण पिढीने जर प्रयत्न केले निश्चितपणे चांगलं भविष्य आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला सांगायला हरकत नाही, इथे धुळ्याचे एक बाविस्कर, शरद बाविस्कर, तुम्ही गुगलवरती शोधा. एक साधा विद्यार्थी 10वीला फेल झालेला आणि फेल झाल्यानंतर 12वीच्या परीक्षेला बसण्यापूर्वी पूर्ण ऑक्सफर्ड डिक्शनरी पाठ करून ठेवली. नंतरच्या काळामध्ये धुळ्याच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. तिथून त्या प्राध्यापकाने किंवा त्या विद्यार्थ्याने डायरेक्ट मजल मारली JNUला, दिल्लीला, आणि तिथून आज ते जे तरुण होता तो आज त्या JNU मध्ये प्राध्यापक किंवा फ्रेंचचा प्राध्यापक म्हणून काम करतो. आणि त्याच्यावरती जी त्यांनी ग्रास्पिंग किंवा जी आकलन ज्याच्यामध्ये जी ताकद तयार केली, अनेक देशामध्ये त्या प्राध्यापकांना, शरद बाविस्करांना फ्रेंच भाषेचं मार्गदर्शक म्हणून अनेक ठिकाणी बोलवलं जातं. म्हणजे भाषा आणि त्याची जादू ज्याला समजेल त्याने समजून घ्यावी. आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला भुरा कादंबरी आजच्या या कार्यशाळेला खरं तर मार्गदर्शन सबिया इनामदार मॅडम करणार आहेत. त्यामुळे मी आपल्या आणि त्यांच्यामध्ये फार वेळ राहू शकत नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे मनोगत